आम्ही पुन्हा एक दिवसाचं अधिवेशन घेऊ असं वक्तव्य सुद्धा गुलाबराव पाटलांनी केलंय। आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर यांच्या पाठोपाठ आता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा एका अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होतोय। वीज बिल वसुली प्रकरणावरनं महेंद्र दळवी अधिकाऱ्याला धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असल्याचा आरोप होतोय। ख्रिसमस आणि न्यू इयरच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं लोणावळ्यात दाखल झाले। शनिवार, रविवार आणि ख्रिसमसची सुट्टी असा सलग 3 सुट्ट्यांचा दिवस आल्यामुळे लोणावळ्यातले हॉटेल्स आता हाऊसफुल झालेत। पर्यटकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता लोणावळा पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते। हिंगोलीमधल्या औंढा नागनाथमधल्या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे भाविक कुटुंबासह देवदर्शनासाठी औंढा नागनाथमध्ये दाखल झालेत। या गर्दीमुळे मंदिर परिसर गजबजून गेलाय। सोमवारपासून पंढरपूरमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिवमहापुराण कथेसाठी तब्बल 10 लाख भाविक पंढरपुरात येणार असून 100 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे। सध्या 3 लाखांहून अधिक भाविक वास्तव्यासाठी पंढरपूरमध्ये आलेत आणि यातून स्थानिक व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। पुणेकरांनी भीमथडी जत्रेला मोठी गर्दी केलेली आहे। भीमथडी जत्रेसाठी महिला बचत गटांच्या वतीनं 300 स्टॉल्स उभारण्यात आले आणि त्यामुळे यंदा सुद्धा खाद्य संस्कृतीची रेलचेल पाहायला मिळणार आहे। दिघे रेल्वे स्थानकाचं नाव आता दिघागाव रेल्वे स्थानक असणार आहे। रेल्वे स्थानकाचं नाव दिघेऐवजी दिघागाव असं व्हावं अशी स्थानिकांची मागणी होती आणि त्यामुळे या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण रखडलेलं होतं। मात्र आता सरकारनं या स्थानकाचं नाव दिघेऐवजी दिघागाव करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईमधल्या चुनाभट्टी परिसरामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। जुन्या वैमनस्यातनं हा गोळीबार झाला असून या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या श्रीराम विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। यावेळेला पंतप्रधान मोदी रामनगरीमध्ये रोड शो करणार आहेत। श्रीराम विमानतळ ते अयोध्या धाम रेल्वे स्थानक असा 8 किलोमीटरचा हा रोड शो असेल। रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आलेली आहेत। 1500 किलो आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत करण्यात आलेले असून माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलेली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातल्या एका कारला अपघात झाला। कोल्हापुरात पन्हाळा मार्गावर 3 कार एकमेकांना धडकल्यानं हा अपघात झालाय। सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही। जालन्यामध्ये 2 तलवारींसह 3 दुचाकी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। कादराबाद इथं राहणाऱ्या दीपेश नवमहलकर या तरुणाकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळतात सदर बाजार पोलिसांच्या वतीनं ही कारवाई झालेली आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक असून मागासवर्ग आयोग अत्यंत वेगानं काम करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल असंही ते म्हणाले। आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय। बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे, त्यांची शपथ घेऊन सांगतो की त्या व्हिडिओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही। संघ परिवाराला विशेषतः नागपूरवाल्यांना माहिती आहे की हा व्हिडिओ नक्की कुठून आलाय ते असं स्पष्टीकरण देत संजय राऊतांनी संघावर आरोप केले। शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीमध्ये चर्चा झाली आणि येत्या 15 दिवसात जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल असं सूचक वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता ही कारवाई झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 1 महिन्यानंतर बारामतीच्या दौऱ्यावर आले। यावेळेला त्यांनी जनता दरबारही घेतला। अजित पवारांच्या जनता दरबाराला नागरिकांनी खूपच गर्दी करत अजित पवारांना आपल्या समस्या सांगितल्या। मुंबई पालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि या अंतर्गत शहरातल्या 3 वॉर्डमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। वरळी परिसरातनं या मोहिमेला सुरुवात झालेली आहे। गेल्या 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय।
अंतरवाली सराटीतनं निघेपर्यंत चर्चा करणार, अंतरवालीतनं निघाल्यानंतर चर्चा बंद आणि पुन्हा चर्चा करणार नाही असा थेट इशारा जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलाय। त्याचबरोबर त्यांनी भुजबळांवरही हल्लाबोल केलाय। भुजबळांना आता महत्त्व देणार नाहीत, ते बधीर झालेत अशी टीका जरांगे पाटलांनी केली आहे। जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा सुरूच आहे, मात्र या दरम्यान त्यांना खोकला आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता आणि त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जरांगे पाटील आता उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झालेत। शालेय शिक्षणामध्ये पहिलीपासून कृषी शिक्षणाचा समावेश होणार आहे अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दापोलीमध्ये केलेली आहे। भविष्यातली कृषी शिक्षणाची गरज ओळखून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळावेत असंही त्यांनी म्हटलंय। अंतरवाली फाटा इथं सुरू असलेल्या ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आजचा 20वा दिवस आहे, परंतु या उपोषणाची सरकारनं दखलच न घेतल्यानं ओबीसी बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देऊ नये तसंच शिंदे समिती तत्काळ बरखास्त करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सुरू आहे। कांद्याला दर नसल्यानं जळगावमधल्या मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे। आधीच अवकाळीचा मोठा फटका बसल्यानं कांद्याला दर नव्हता, त्यात यावर्षी अवकाळीमुळे उत्पादनही घटल्यानं शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले। सांगलीमध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी मंगल अक्षता कलश पूजन आणि भव्य शोभायात्रा संपन्न झालेली आहे। या यात्रेमध्ये भाजपचे खासदार संजय काका पाटील हे देखील उपस्थित होते। सांगलीमध्ये हा मंगल अक्षता कलश प्रमुख मार्गांवरून फिरवण्यात आला। पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्गमध्ये पुन्हा पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे। सध्या कोकणच्या पर्यटनामध्ये अधिकची भर टाकली आहे, ती म्हणजे राजकोट किल्ल्यानं। किल्ल्यावर सुमारे 43 फूट उंच महाराजांचा भव्य असा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। या पुतळ्यानं पर्यटकांना भुरळ घातलेली आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर बसस्थानकामध्ये तोबा गर्दी पाहायला मिळालेली आहे। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बस आगाराचं वेळापत्रकच कोलमडून पडल्यानं भाविकांची गैरसोय होतीये। बसेसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी आता भाविक करतायत। ख्रिसमससाठी आता अवघे काही तास शिल्लक असताना कल्याणमध्ये बांबूनं बनवल्या जाणाऱ्या गव्हाणच्या कामाला वेग आलेला आहे। या गव्हाणमध्येच भगवान येशू जन्माचा देखावा साकारला जात असतो, त्यामुळे ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणावर त्याची खरेदी करत असतात। सांगलीच्या शिराळामधल्या बिळाशी धसवाडीमध्ये एका झाडावर अडकलेल्या अजस्त्र अजगराची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। वन विभाग आणि प्राणी मित्रांनी 1 तास रेस्क्यू ऑपरेशन राबवत या अजस्त्र अजगराला जंगलात सोडून दिलाय। खामगावातल्या बहुतांश गावांमध्ये घरकुल योजना आलेली आहे, मात्र त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागतेय। मात्र ही कागदपत्र जमा करण्यासाठी तहसील कार्यालयात एकच खिडकी असल्यानं कामं वेळेवर होत नाहीयेत, त्यामुळे गैरसोय होतीये। त्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलंय। जळगावच्या शिव कॉलनी थांब्याजवळ नागरिकांना आणि वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागत होता आणि याच पार्श्वभूमीवर आता उड्डाण पुलाखाली नवीन भुयारी मार्गाची तरतूद करण्यात आलेली आहे। हा मार्ग जवळपास 2 लाख लोकांना उपयुक्त ठरणार आहे। हा मार्ग आगामी काळात 2 वर्षांमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती मिळते आहे। कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे आणि गेल्या काही दिवसात कोरोना बाधित रुग्ण पुन्हा आढळायला सुरुवात झाल्यानं कोरोना काळामध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात शासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभाग पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आहेत। जळगावच्या तळईमध्ये शहीद जवान नितीन पाटील यांना शोकाकुल वातावरणामध्ये अखेरचा निरोप देण्यात आला। पाटील यांच्या 2 मुलींनी त्यांना अग्नी दिला। यावेळेला ग्रामस्थांनी 500 मीटर लांबीची तिरंगा रॅली देखील काढली। बीडच्या लिंबागणेश परिसरातल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा प्रचंड त्रास होतोय। रानडुकरांकडून शेतातली उभी पिकं उद्ध्वस्त केली जात आहेत। या पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता रंगीबेरंगी साड्या लावल्याचं पाहायला मिळत आहे। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।